आपली कला दाखवली आणि सातत्याने या साई स्पोर्ट्स शहापूर टीमनं त्याला प्रमोट केलं. त्यानंतर त्याने बॅटिंगला सुरुवात केली. मागच्या 3 वर्षामध्ये या खेळाडूने इतकं नाव कमावलं आहे की मॅन ऑफ द सिरीजची एक 4 व्हीलर देखील या खेळाडूच्या नावावर आहे. अनेक बाईक्स या खेळाडूच्या नावावर आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या. आणि शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचं नाव गणेश डिंगोरे उर्फ धोनी या खेळाडूनं नक्कीच केलंय. सेकंड ओव्हरमध्ये युवराज आला गोलंदाजीसाठी. समोर गणेश डिंगोरे. पॅची कडा, परंतु इथे पहा विकेट किपरच्या माध्यमातून झाली आहे चुकी. लेफ्ट आर्म बॉलर युवराज संधी निर्माण केली होती पहिल्याच बॉलवर. पाचचा फार मोठी कडा होती. विकेट किपरच्या माध्यमातून झाली आहे चुकी. डॉट बॉल आला. जितू दादा चव्हाण आमच्या समालोचन क्षेत्रातील एक सदस्य या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक स्वागत. टीमची टोटल 15. ओहो, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. स्विंग झाला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर दिशेला वळत घेत असताना आणि इथे पण पाहिलं तर बॉलच्या लाईन पासून थोडेसे वेगळे झाले गणेश डिंगोरे. सूर गवसला नाहीये. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर लवकर बाद झाला होता. या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करतोय धावांसाठी, परंतु क्लास परमनंट आहे खेळाडूचा. युवराजचं कौतुक करायला हवं. दुसऱ्या बाजूने ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. संधी आहे त्या गणेश डिंगोरेचा झेल आणि ते पहा यावेळी पकडलाय शिवाच्या माध्यमातून हा झेल. आणि संघर्ष करत असताना गणेश डिंगोरेला माघारी परतावं लागेल. बॉल त्यानं फेस केले या मॅच मध्ये 3 धावा त्याच्या बॅटमधनं. 4 बॉल त्याने फेस केले. एकच धाव त्याच्या बॅटमधनं पण पहिली. आणि पुनश्च एकदा कडरसिकांना निराश करत असताना गणेश बॅक टू द डग आउट. 15 या धावसंख्येवर हा पहिला धक्का लागतो टीम शहापूर स्टार्सला. मागचा सामना आपण पाहिला तर NP स्पोर्ट्स शहापूर या संघाविरुद्ध या टीमनं गमावला. आणि आता संगमनेर टीम विरुद्ध खेळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिला 15. युवराजचं षटक आतापर्यंत 3 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. 1 विकेट त्याने घेतली आहे. इकॉनॉमिकल षटक पॉवर प्ले मध्ये तो हाताळतोय. आणि पॉवर प्ले म्हटलं की जिथे फलंदाजांकडे ऍडव्हान्टेज असतो, कारण फक्त 3 खेळाडू जर आपण पाहिले सेकंड ओव्हर मध्ये 30 सेकंडच्या बाहेर क्षेत्ररक्षण करतात. इथे बॅटरकडे ऍडव्हान्टेज आहे, परंतु अशा या सिच्युएशन मध्ये लाईन अँड लेंथ अतिशय योग्यरित्या मेंटेन ठेवली आहे गोलंदाज युवराजनं. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तरी परिणामस्वरूप 3 बॉलमध्ये 2 डॉट आणि 1 विकेट त्याने घेतली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर झालाय कैलास भांडे. आणखी एक मोठं नाव शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचं. संधी इथे आहे. आल्या आल्या माघारी परतावं लागेल. आणि नवनाथच्या माध्यमातून ते लंगॉनला झेल टिपला गेला. मिडॉनला आपण पाहिले तर झेल देऊन कैलास भांडेला माघारी परतावं लागेल. लागणारा हा दुसरा सलगचा धक्का टीम शहापूर स्टार्सला. क्रिकेट आहे सातत्यानं आपण पाहिलं तर रंग सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये शहापूर स्टार्स संघ आपण पाहिलं तर फ्रंट फुटला होता. तब्बल 15 धावा कल्पेश जाधवची एक आक्रमक इनिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपण जरूर पाहिली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये युवराज आला. युवराजनं आतापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. मी संगमनेरवरनं इतकं लांबचं अंतर कापून का आलोय याचं प्रत्युत्तर इथे सेकंड ओव्हरमध्ये देत असताना सलग. आणि नक्कीच ज्यांचे संघ मालक आदरणीय नरेशजी बेरे सातत्यानं आपण पाहिलं तर धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली या ठिकाणी देखील दिल्ली धमाका या टीमला त्यांनी स्पॉन्सर केलं होतं. आणि क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर हे दर्दी क्रीडा रसिक जे आपल्याला मैदानाच्या चहूबाजूला पाहायला मिळत नाहीत का रात्री, आणि हे या क्रिकेटसाठी वेड आहेत. क्रिकेट म्हटलं की भारतामध्ये या खेळाचं एक वेगळं इमोशन्स आहे, वेगळ्या भावना या खेळाच्या जपल्या जातात. आणि पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. सेकंड ओव्हर पूर्णपणे आपण पाहिलं तर टीम संगमनेरच्या बाजूने वळताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल आतापर्यंत 15. मेडन षटक हाताळण्याची सुवर्ण संधी आहे युवराजकडे. आणि हो, मेडन षटकाला टाळ्या झाल्याच पाहिजेत प्रेक्षकांनो. संगमनेरवरनं इकडे आला हा संघ. ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केली, मेडन षटक 2 विकेट. आणि युवराजचं एक अप्रतिम आणि नक्कीच या मैदानावर लक्षात ठेवलं जाणारं षटक आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव न देता 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं
तर आता गरमागरमी वाढत चालली आहे. एका बाजूला शहापूर स्टार्स आणि एका बाजूला संघ